नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक गेल्या 2 दिवसापूर्वी पंचवटीतील राहुलवाडी परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण शहर हादरून गेलं। या हल्ल्यात सागर जाधव याच्यावर प्राणघातक गोळीबार करण्यात आला होता। या घटनेनंतर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवत तब्बल 11 संशयितांना ताब्यात घेतलं। पंचवटी, भद्रकाली पोलीस ठाणे आणि गुंडांविरोधी पथकाच्या संयुक्त कारवाईत हे आरोपी पकडले गेले असून ते फुलेनगर परिसरातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। प्राथमिक तपासात वर्चस्वाच्या वादातून हा हल्ला घडल्याचं स्पष्ट झालंय। आम्ही हे जे आता 11 आरोपी अटक केलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी आम्ही अटक केलेली आहे। त्याच संदर्भामध्ये आता त्याच्यात अधिक सखोल तपासामध्येच त्या बाबी समोर आल्यानंतर त्याच्याविषयी आपल्याला निश्चितपणे सांगता येईल। मागच्या काळातही गोळीबाराची घटना नाही, याच्यामध्ये निश्चितपणे एक गोष्ट सांगतो की याच्यामध्ये जे पण आरोपी आहेत त्या आरोपितांवरती प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जी आपल्याला म्हणता येईल, कारण याच्यामधले तडीपारी देखील आपण त्याच्यामध्ये केलेली आहे आणि निश्चितपणे आमच्या लेवलला आम्ही निश्चितपणे त्याच्यात प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत। तरी परंतु जर का अशा पद्धतीच्या काही घटना घडल्या तर त्यावरती स्टर्न ऍक्शन घेऊन त्यांचा गुन्हेगारी पूर्वतेस लक्षात घेऊन अगदी संघटित गुन्हेगारी कायद्या अंतर्गत देखील त्याच्यामध्ये पुढे फर्दर त्यांना कसा आपल्याला चाप लावता येईल या उद्देशाने आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील। जे आपण सांगितलं त्यानुसार 11 एकूण जे आरोपी आहेत आता त्यांचा सगळा क्राईम चार्ट मला या ठिकाणी सांगता येणार नाही, मात्र त्यांच्यावर याच्यापूर्वीचे काही गुन्हे आहेत निश्चितपणे जे आता आम्ही सर्च पण करत आहोत। त्याच्यामध्ये मी जसं आपल्याला म्हणलो की त्या गुन्हेगारी पूर्वेतिहासाच्या आधारावरती त्यांच्या अगेन्स्टमध्ये मकोका किंवा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमाच्या अंतर्गत देखील त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल। गोळीबारात राहुलवाडी परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं। सदर प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी 3 विशेष पथकं तातडीनं तैनात केली होती। जखमी सागर जाधववर गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत। या हल्ल्यात वापरलेली बंदूक आणि कटात सामील इतर आरोपींचा शोध घेतला जात असून त्यातील 2 संशयित अद्याप फरार आहेत। त्यांचा तपास नाशिक पोलीस करतात। गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असून तपासाचा धागा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असल्याचं नाशिक पोलिसांकडून सांगण्यात आलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।